जळगाव शहरातील मनीषाचा विवाह 2014 मध्ये सागर सोनार या तरुणाशी झाला होता। सागर पुण्यात नोकरी करत होता, म्हणून लग्न झाल्यानंतर त्याने मनीषालाही आपल्या सोबत पुण्याला नेले। कुणाची नजर लागू नये असं यांचं जोडपं होतं। 2च वर्षात मनीषा गरोदर राहिली। सागरने तिची फार काळजी घेतली आणि त्यांच्या प्रेमाची निशाणी त्यांचा मुलगा या जगात आला। बायको मनीषा काही दिवस माहेरी आली। 2-3 महिन्यांचं बाळ झाल्यानंतर ती सासरी ज्ञानदीप चौकात राहायला गेली। एकटी स्त्री बाळ कसं सांभाळेल? मुलगा नोकरीला जातो, त्यामुळे तू आता इकडेच राहा, असे मनीषाचे सासरचे म्हणू लागले। मनीषाला नवऱ्याला सोडून आता सासरी नाईलाजाने राहावेच लागले। बाळ आता हळूहळू मोठं व्हायला लागलं, परंतु मनीषा आणि नवरा सागर यांच्यात दुरावा यायला लागला। इकडे सासरी मनीषाचे सासू, जेठ, जेठानी आणि त्यांची मुलं राहत होती। मनीषा आता नवऱ्यासोबत पुण्याला जायचं म्हणू लागली, परंतु इकडे सासरी जेठानी सासूला तिच्याकडून सेवा करायची सवय झाली होती, त्यामुळे त्या तिला पुण्याला पाठवत नव्हत्या। तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती। टोमणे देणं त्यांचं सुरूच झालं होतं। मनीषाने कधी काही गोष्टी नवऱ्याला सांगितल्या तर नवराही आईचीच बाजू घ्यायचा। आईने, वहिनीने सागरचे देखील कान भरून ठेवले होते, म्हणून सागर देखील बायको मनीषालाच रागवायचा, ओरडायचा। आता तिला पुण्याला परत घेऊन जायचं तर मध्येच करोना आला आणि मुलाच्या काळजीपोटी मनीषाला परत सासरीत जळगावमध्ये राहायला लागले। त्यामुळे नवरा पुण्याला तर ती इकडे अशी ताटातूट झाली आणि नवरा बायकोमध्ये दुरावा आला। आता 15 दिवसांनी, कधी महिन्यातून सागर बायको मुलांना भेटण्यास पुण्यावरून घरी येऊ लागला आणि हेच त्यांचं नियमित रुटीन झालं। परंतु तो घरी आल्यानंतर त्याच्या कानावर बायकोबद्दल बऱ्याच गोष्टी घरचे सांगू लागले आणि तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यात आला। मी तशी नाही, तुम्ही मला ओळखत नाहीत का? जीव तोडून मनीषा नवऱ्याला बोलू लागली, परंतु त्याने घरच्यांवरच विश्वास ठेवला आणि बायकोवर संशय घेतला आणि त्यांच्या त्या गोष्टींवरून नेहमीच वाद व्हायला लागले। आता या नवरा बायकोत बोलणं खूप कमी व्हायचं। त्यांचा मुलगा लहानाचा मोठा होत होता। लग्नाला आता 11 वर्ष झाले होते। मुलगा शर्विल 9 वर्षांचा झाला होता, पण तरीही या दोघांमध्ये प्रेम खूप कमी झालं होतं। चारित्र्यावर संशय घेऊन नवरा बायकोपासून दूर झाला होता आणि पुण्यातच राहायला लागला होता। नियमित त्यांच्यात भांडणं व्हायची। घरात सासू, जेठ, जेठानी हे देखील आता मनीषाला त्रास द्यायला लागले होते। तिचा बोलून अपमान करू लागले होते। मनीषाला या लोकांचा त्रास आता सहन होत नव्हता। आपल्याला होत असणारा त्रास तिनं आपल्या घरी फोन करून घरच्यांना सांगितला। आपल्यावर कसल्या प्रकारचे आरोप लावले जातात तिने सांगितले आणि म्हणूनच तिच्या घरून तिचे आई वडील, भाऊ आणि लग्न जमवलेला मध्यस्थी सागरच्या घरी आलेत। त्यांनी सगळ्यांना समजावलं। असं एक वेळा नाही तर 2-3 वेळा घडलं, पण तेवढ्यापुरती सगळं काही सुरळीत व्हायचं आणि परत तिला त्रास द्यायचा, तिचा छळ करायला सुरुवात व्हायची। मनीषाचा भाऊ मनोज पोद्दार हा नेहमीच बहिणीचा संसार वाचावा म्हणून तिच्या सासरच्या लोकांची समजूत काढायचा। माझी बहीण तशी नाही म्हणायचा। बहिणीलाही तो समजून सांगायचा। संसार वाचावा म्हणून प्रयत्न करायचा। नेहमीच माघार घेऊन बहिणीच्या नवऱ्याला समजवायचा, पण हे जास्त दिवस टिकू शकलं नव्हतं, कारण पालथ्या घड्यावर पाणी असंच मनीषाच्या आयुष्याचं सुरू होतं। बाहेर कोणत्याच व्यक्तीसोबत तिचे संबंध सुरू नसतानाही तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते। मैत्रिणींशी जरी बोलत असली तरीही प्रियकरासोबतच बोलते आहे असा आरोप तिच्यावर केला जात होता। नवराही बायकोचं काहीच ऐकून घेत नव्हता। घरातील लोक जे म्हणायचे तेच त्याला खरं वाटायचं आणि म्हणूनच तोही तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा। त्यामुळेच मनीषा आता खूप जास्त कंटाळली। नवराच आपला नाही तर जगून तरी काय फायदा, असा विचार ती करू लागली। मानसिक
तसाच शारीरिक त्रास सहन न झाल्याने 4 जून 2025 रोजी मनीषाने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. कुणी आपल्याला समजून घेतच नाही, आपला नवराच आपला नाही, त्याच्यापासून दूर राहून हा विरह सहन करण्यापेक्षा आयुष्य संपवलेलंच बरं असं तिने ठरवलं. तिच्या सासरच्या लोकांनी 4 जूनला रात्री सर्वांनी सोबत जेवण करून घेतलं. यावेळी मनीषा ही घरात वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत होती. आईला जेवणासाठी मुलगा बोलवण्यासाठी गेला असता आतून दरवाजा बंद होता. आई, दरवाजा उघड, खाली जेवायला बोलवलं आहे, मुलगा म्हणू लागला. परंतु आतून दरवाजा उघडला जात नव्हता. मुलगा शर्विल घाबरला. तोच त्याचा चुलत भाऊ हेमंत सोनारही वरच्या मजल्यावर आला. त्यांनी दोघांनीही खिडकीतून पाहिले असताना मनीषा गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्यांना दिसली. मनीषाने सिलिंगच्या कडीला अडकवलेल्या दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा कायमची संपवली होती. या घटनेची माहिती माहेरकडील लोकांना मिळताच ते जळगाव येथे आले. ज्यावेळी त्यांनी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली तेव्हा मनीषाच्या शरीरावर, तिच्या गळ्यावर लाल रंगाचे व्रण पडल्याचं दिसलं. आपल्या मुलीला होत असणारा त्रास द्यायचं या लोकांनी थांबवलं नाही आणि म्हणूनच तिनं टोकाचं पाऊल उचललं. याचं दुःख माहेरच्या तिच्या लोकांना होत होतं. याबाबत मृत मनीषाचा भाऊ मनोज पोद्दार यानं दिलेल्या फिर्यादीवरून नवरा सागर, सासू मंगलाबाई, जेठ गणेश, जेठानी सुषमा पल्लीवाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नवरा सागर व जेठ यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड या घटनेचा अजून जास्त तपास करीत आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, 34 वर्षाच्या मनीषाला चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्यामुळे आपली जीवनयात्रा संपवावी लागली. लग्नाला 11 वर्ष झालेले असतानाही होणारा शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिनं घरात गळफास घेऊन आत्महत्या करून घेतली. मागे पुण्यात वैष्णवी हगवणेसोबत असंच घडलं आणि आता जळगावात मनीषासोबत. एक नाही, अशा अनेक वैष्णवी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करून घेतात. परंतु कुठेतरी हे थांबलं पाहिजे. मुलींनी आपल्या माहेरी जर सासरच्या त्रासाबद्दल सांगितलं तर माहेरच्या लोकांनी लगेच आपलं पाऊल उचललं पाहिजे. आपल्या मुलीला साथ दिली पाहिजे. तिचा संसार वाचवण्याच्या नादात तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. वेळीच आपल्या मुलीच्या संसाराकडे लक्ष द्यायला हवं. तिला त्रास होत असेल तर आपल्या मुलीला तिच्या पायांवर उभं करायला हवं, ना की सासरच्या लोकांच्या पाया पडायला हवं. आणि जे लोक मुलींच्या चारित्र्यावर संशय घेतात, तिचा छळ करतात, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. आणि सागरसारख्या नवऱ्यांसाठी फक्त एकच सांगणं, बायकोवर संशय घेण्यापेक्षा तिला आपल्यासोबत ठेवत चला. ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करतात त्याच ठिकाणी बायको मुलांसोबत राहत चला. एकटं सासरी तिला ठेवून तुम्ही स्वतंत्र दूर राहतात. सोबत राहिलं की प्रेम राहतं आणि दूर राहिलं की संशयाची जागा मनात निर्माण होतेच. बायकोवर संशय घेण्यापेक्षा नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तोच विश्वास डगमगला की नातं दोरीसारखं तुटून जातं. बाकी या घटनेत मुलींनी एकच शिकावं, त्रास सहन झाला नाही तर आत्महत्या करायचा विचार मनात न आणता त्या व्यक्तीपासून तुम्ही दूर राहा. स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वतः जगा. विभक्त होऊन स्वतःच्या पायांवर उभे राहा. बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? मनीषाला न्याय मिळेल का? तिचा छळ करणाऱ्यांना शिक्षा मिळेल का? की वैष्णवीनंतर मनीषा आणि मनीषानंतर अजून कुणाचा नंबर लागेल? खाली कॉमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा. धन्यवाद.